अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। बऱ्याच वेळा नवनवीन स्वामी भक्त स्वामी सेवेत येत असतात। बहुतेक स्वामी भक्तांना असा प्रश्न पडतो की आपण स्वामी सेवा करायची कशी किंवा स्वामी सेवा कशी करायला हवी। तर याविषयी या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील। स्वामी सेवा करण्यापूर्वी स्वामींना मनोमन आपले गुरु स्वीकारून त्यांना असे म्हणायचे आहे की माझी साधीभोळी सेवा मान्य करून घ्या। माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील त्या कमी करून आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे। कायम तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या, अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे। तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून नित्यसेवाही घडेल। तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची छोटी का होईना फोटो किंवा मूर्तीही असायला हवी, कारण आपण ज्या देवतेची किंवा गुरुची उपासना करतो तिची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्यासमोर असणे आवश्यक असते। दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही तुम्ही नित्यसेवा करू शकता, कारण आजकालच्या धावपळीच्या दिवसात आपल्याकडे वेळ असेल नसेल, त्यामुळे थोडासाच वेळ काढून आपल्याला सेवाही करायची आहे। सर्वात आधी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवे। त्यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। खरे तर हे एक फक्त पुस्तक नसून खूप मोठे शस्त्र आहे। जीवनातील अडचणी, सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातात। नित्यसेवा करत असताना रोज 3 अध्यायाचे वाचन करायचे आहे आणि रोज 11 माळी जप करायचा आहे। जर तुम्हाला 11 माळी जप करणे होत नसेल तर तुम्ही फक्त 1 माळ जप करू शकता, पण ती एकदम अंतकरणाने केली पाहिजे। स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन करायची आहे। ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज 3 अध्याय 11 माळी जप आणि तारक मंत्राचे पठण करायचे आहे। आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांनी 3 अध्याय 1 माळ जप आणि स्वामी तारक मंत्र याचे वाचन करायचे। दररोज पाया पडताना स्वामी महाराजांना मुजरा करणे आवश्यक आहे। ज्या वेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळेस स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तसेच आपण बाहेरून घरात आल्यावरही स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे। तसेच जमेल तसे आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू नये याची काळजी बाळगायची आहे, कारण आपण आपल्या गुरुचे गुरुपद घेतलेले असते। त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात। जर तुम्ही मांसाहार घेतला असेल, मासिक धर्म चालू असेल तर नित्यसेवा करणे टाळावे। फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता। तर स्वामी भक्ता हो, आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।